अमृता, तू इथपर्यंतचा प्रवास करताना मधल्या काळात काही पडझडपड बघितली? अर्थात. ती पडझड फार मोठी होती तुझ्या आयुष्यात. म्हणजे वैयक्तिक खूप, आयुष्यात एकीकडे खूप. बाबा हो, अल्झायमरने आजारी हो. आणि दुसरीकडे पुन्हा इंडस्ट्रीत जे सातत्य राखायला लागतं. काय नेमकं घडलं होतं? तो मोठा ब्लो होता माझ्यासाठी. बिकॉज माझे काय म्हणतात, प्रत्येक मुलीला हिरोच असतो ना, तिचे वडील म्हणजे हिरो आपले. बरोबर. सो त्यांना अशा कुठल्या तरी रोगाने पछाडलं जाणं त्यांनी. म्हणजे जे बाबा मला गणित शिकवायचे त्यांना 10+10 मला सांगता येत का नाही आहे. म्हणजे त्यांच्याशी आम्ही कॅरम खेळायचो तेव्हा एक एक नंतर तर मी त्या रोगाशी मी भांडणच घ्यायला बसलो. म्हणजे मला ते ॲक्सेप्टच होत नव्हतं की माझ्या बाबांना असं कसं होऊ शकतो. हे शक्यच नाही की त्यांना 10+10 सांगता येत नाही. मग मी सारखी त्यांना कोडी घालायचे, जे कदाचित बरोबर नव्हतं. पण मला असं वाटतं ती माझी ती लढाई होती त्या रोगाशी. फायनली काय माहिती ना, आयुष्य तुम्हाला ते शिकवतं. म्हणजे तुम्हाला आपण थोडी जिंकणार असतो रे ती लढाई. म्हणजे कितीही आपलं माणूस आपलं असतं, त्याला थांबवायचं असतं, त्याला हा रोग होऊ नये असं वाटत असतं. पण शेवटी ते आपल्या हातात नसतं. ते स्वीकारणं आपल्याला मोठं बनवतं आणि त्याच्यात खूप वेदनेला आपल्याला सामोरं जावं लागतं. माझा पहिला हे होता की जाऊ दे, मला ह्याकडे बघायचं. मी कामात बुडवून घेतलं स्वतःला. त्या सगळ्या पडझडीत लोक वेगवेगळे मार्ग स्वीकारतात. त्यातला कॉमनेस्ट मार्ग म्हणजे कामात बुडवायचं.